सध्या ही गोष्ट खूप कॉमन झाली आणि आपल्याला माहितीतली आहे की कोणाला तरी डायबिटीजचा त्रास आहे, त्याची डायबिटीजची ट्रीटमेंट चालू आहे. मग नंतर त्याला केव्हा तरी कुठेतरी लागतं आणि त्याला जखम होते पायाला आणि मग ती जखमही बरी होत नाही. डायबेटिक कॉम्प्लिकेशन न्यूरोपॅथी सारखं त्याला होतं आणि मग शेवटी डॉक्टरला सांगतात की आता हा अवयवच अँप्यूट करायला लागेल, तो पायच त्याला कापायला किंवा तोडायला लागेल. आणि हे खूप वाईट आहे, पण हे आता आपल्या जगण्याचा भाग झालाय. पण मग हे असं का होतंय? तर त्याचं कारण असं आहे की आपण या आपल्या डायबिटीजचा त्रास असो, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन म्हणजे न्यूरोपॅथी किंवा डायबिटीजची भरून येणारी जखम आहे, यासाठी असो आपण फक्त एका पॅथीचा आणि एका पद्धतीचाच विचार करतो. कारण आपल्याकडे आयुर्वेदाचं शास्त्र आहे 5000 वर्ष जुनं, त्यात सुद्धा प्रमेह नावाचं एक अख्खं प्रकरण चॅप्टर आहे, त्याचे व्यवस्थित उपचारही दिलेत. मग भलेच आपण त्याला आज मधुमेह म्हणतो किंवा डायबिटीज म्हणतो, तर त्याचे उपचार पण आहेत, पण आपण ती माहितीच घेत नाही आणि त्याचा वापरही करत नाही, म्हणून हे होतं. आणि दुसरं पण महत्वाचं कारण आहे, आपण हल्ली सारखं सिम्टमॅटिक ट्रीटमेंटकडे धावतो, इमर्जन्सी तात्पुरत्या मॅनेजमेंटकडे धावतो, की ज्याच्यामध्ये हल्लीचं सायन्स, कन्व्हेन्शनल सायन्स चांगलं आहे, पण हो इमर्जन्सी असेल, कोणाला कार्डियाक अरेस्ट आली तर त्याचं कार्डियाक रिसक्सिटेशन म्हणजे त्याचं हृदय चालू करून त्याला जीवनदान देणं हे त्यावेळेस आवश्यकच आहे. पण डायबिटीज सारखा आजार की ज्याच्यामध्ये आपण जागतिक राजधानी आहोत आणि तो क्रोनिक आहे, तो काही इमर्जन्सी नाही. मग यासाठी सुद्धा आपण तात्पुरत्या लक्षणिक ट्रीटमेंटपेक्षा मुळापासून उपचार करायला शिकलं पाहिजे. जेव्हा एखादा आपण नळ ऑन केला आणि त्याचं पाणी साचून चिखल झाला, आपण फक्त चिखलच दूर करायचा का? आपण नळ पण बंद करायला हवा ना. आणि हे नळ बंद करण्याचं जे काही शास्त्र उपचार पद्धती आहे त्या आयुर्वेदात बेस्ट दिलं आहे. म्हणून एखादा प्रमेहाचा मधुमेहाचा रुग्ण आहे, त्याला जेव्हा ते निदान होतं तेव्हाच जर आपण ही आयुर्वेदाची उपचार पद्धती वापरली तर आपण ती मुळापासून त्याला बरं पण होऊ शकतं. आपल्याकडे तुम्ही 30 दिवसाच्या आत जर शुगर वाढली आणि आलात तर आपण राईट डाएट, राईट मेडिसिन, राईट डिटॉक्स जर केलं तर बीटा सेल्स या रिॲक्टिव्हेट होतात आणि तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यायची गरज नाही. हे सुद्धा शक्य आहे, फक्त आपण तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि ती उपचार पद्धती पण अंमलात आणायला हवी. म्हणून रक्तातली साखर वाढली आणि फक्त रक्तातली साखर कमी करणारं औषध घेतलं तर जखम होते, मग ती जखम भरत नाही फक्त रक्तातल्या साखर कमी करणाऱ्या औषधांनी. मग ती भरली नाही तर मग आपल्याला तो अवयवच तोडायला लागतो. हे तर खूप वाईट आहे आणि आपल्या जीवनाचा भाग आहे. पण हे जर टाळायचं असेल तर उपाय पण आहे, तो आयुर्वेदाचा आहे. म्हणून रक्तातली डायबिटीज झाला आणि त्यानंतर रेनल फेल्युअर झालं, डायबेटिक नेफ्रोपॅथी, पुन्हा आपण रक्तातली साखरच फक्त त्याचा उपाय करतो, पण त्याऐवजी डायबिटीज झाला आणि आपण त्याला बस्ती चिकित्सेसारखं डिटॉक्स केलं तर डायबेटिक नेफ्रोपॅथी आपण टाळू शकतो किंवा झाल्यावर ती बरी करायचे मार्ग आहेत. डायबेटिक रेटॅनोपॅथी, नस्य करणं, नेत्र तर्पण, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आयुर्वेदिक आय ड्रॉप आहेत ते टाकणं, अशा पण डोळ्यांची नीट काळजी घेतली आणि मुळापासनं तो नळच बंद केला, डायबिटीजचा मुळापासून उपचार केला तर आपली दृष्टी कमी होणं, रेटायना खराब होणं, डायबेटिक रेटॅनोपॅथी यातनं सुद्धा आपण वाचू शकतो. म्हणून माझं पुन्हा तुम्हाला हेच सांगणं आहे की ज्या चुकीच्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग झालाय त्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर त्या टाळण्यासाठी आपण सध्या ज्या लिमिटेड सिम्टमॅटिक ट्रीटमेंटवर पाठीवर अवलंबून आहेत तो पर्याय थोडासा बाजूला ठेवून आपण हा 5000 वर्ष जुना मुळापासनं नळ बंद करणारा, मुळापासून उपचार करणारा जर शास्त्राचा पर्याय निवडला, याविषयीचं आपलं नॉलेज जर वाढवलं आणि ते जर वापरात आणलं तर हा जो आपल्या आयुष्यातला मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय त्यापासून आपण सहज बाहेर येऊ शकतो. म्हणून डायबेटिक रेटॅनोपॅथी, डायबेटिक नेफ्रोपॅथी, डायबेटिक न्यूरोपॅथी, मधुमेह आणि मधुमेहाशी संबंधित जे उपद्रवाचे पेशंट वाढत आहेत, हा जो मोठा प्रश्न निर्माण झाला आपल्या समाजामध्ये, तो जर टाळायचा असेल, त्यातनं बाहेर यायचं असेल तर आपण मुळापासनं उपचार करणाऱ्या शास्त्राचे उपचार आपण जर अंमलात आणले तर आपण यातनं बाहेर येऊ शकतो. ते होऊच नाही यासाठी पण, आणि झाले असतील तर त्यातनंही बाहेर येण्याचा मार्ग आहे. एखाद्या तुमच्या माहितीतल्या मित्राचा तोडला जाणारा पाय आपण नक्की वाचवू शकतो, त्याची किडनी वाचवू शकतो, त्याचा डोळा, त्याची दृष्टी वाचवू शकतो. फक्त तुम्ही हे उपचार याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. तुम्ही हे उपचार आयुर्वेदाचे जर वापरले तर यातनं वाचू शकता नक्की.